नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी विषय बघा भूगोल आहे. आपण प्रथम सत्र परीक्षा 2024-25ची आपण ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. बघा 40 गुणाचे आहे. तर त्यातील पहिला प्रश्न बघा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. खालीलपैकी वली पर्वत आहे. बघा 4 पर्याय दिलेले आहेत. व कड, त्यातील ब हिमालय, म्हणजेच खालीलपैकी वली पर्वत हिमालय आहे. 2. ज्या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छायांनी किंवा छटांनी दाखवली जाते त्यांना नकाशे म्हणतात. बघा पर्याय ब कड आहेत. त्यातील बघा क क्षेत्रधनी. 3. पृथ्वीचा टिंबटिंब भाग जलयुक्त आहे. बघा अबकड पर्याय दिलेले आहेत. त्यातील अ बघा 70.8. 4. बघा खडकाचे वरचे थर पापुद्र्याप्रमाणे सुटे होतात. हे खडकांचे टिंबटिंब असते. बघा अबकड हे पर्याय 4 आहेत. त्यातील ब पर्याय बघा अपपर्णन. तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर सर्व विषयांचे पेपर सोडवलेले आहेत ते नक्की पहा. तर बघा त्यातील दुसरा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा आपण दुसरा प्रश्न पाहूया. जोड्या लावा आहे. बघा अगड बगड. 1. खननचा बघा क पर्याय आहे. भूछत्र खडक ही जोडी आहे. त्यातील दुसरा बघा मृत समुद्र. ड क्षारता 332%. आणि तिसरा बघा गडद छटा. पर्याय घटकाचे मूल्य जास्त. 4. बघा आल्प्स पर्वत. ब वली पर्वत. प्रश्न तिसरा बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा पहिला प्रश्न आहे, कोणत्या कारकाच्या कार्यामुळे खनन होते? बघा नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल. हिमनदीने वाहून आणलेल्या त्याचं उत्तर बघा नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल यासारख्या बाह्य कारकांच्या कार्यामुळे खनन होते. तर दुसरा बघा हिमोड म्हणजे काय? तर बघा हिमनदीने वाहून आणलेल्या आणि साठवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्याला हिमोड म्हणतात. बघा 3. पर्जन्यमापक कशास म्हणतात? पर्जन्यमापक हे पर्जन्यमान मोजण्याच्या वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला पर्जन्यमापक असे म्हणतात. 4था प्रश्न बघा, किती खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असते? तर बघा उत्तर आहे सुमारे 200 मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असते. 5. बघा उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? तर बघा उद्देशात्मक नकाशे म्हणजे काय? तर विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेले नकाशे म्हणजे उद्देशात्मक नकाशे होत. त्यातील 4था प्रश्न बघा, जगाच्या नकाशा आराखड्यात खालील प्रश्न 4था बघा, जगाच्या नकाशाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. बघा कोणतेही 4 दाखवायचे आहे. तर नावे सूची तयार करायची आहे. त्यातील आपण बघा माउंट फुजी, माउंट किलोमांजरी आणि मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्रे आपण हे बघणार आहोत. बघा तर बघा पहिला आहे माउंट फुजी. तर बघा माउंट फुजी दिलेला आहे. बघा इथे हे दाखवायचे आहे जगाच्या नकाशात. तर दुसरं आहे माउंट किलोमांजरी. तर बघा इथं आहे माउंट किलोमांजरी. त्यातलं तिसरं आहे बघा मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. तर बघा इथं आहे मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. तर बघा आपण हे 3 बघितलेले आहेत आणि बघा तुम्हाला अशी सूची तयार करायची आहे आणि त्यात दाखवायचं आहे. तुम्ही येथे बघा कसं केलेलं आहे, कसं दाखवलेलं आहे ते दाखवायचं आहे तुम्हाला नकाशात काढून. तर बघा आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. त्यातील बघा खालील नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बघा आता समोर नकाशा दिलेला आहे हा आणि त्यातील नकाशाचे वाचन करून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बघा
पहिला प्रश्न आहे 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते? बघा उत्तर शाहूवाडी, गगनबावडा, आजरा व चंदगड. तर दुसरा प्रश्न बघा 400 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके कोणते? तर बघा पन्हाळा, हातकंगाले, शिरोळा आणि कारवीर तालुका आणि कागल आणि गडहिंग्लज हां बरोबर. आणि तिसरं बघा लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहेत? तर बघा उत्तर पूर्व व ईशान्य भागात, पूर्व किंवा ईशान्य या दिशेस आहेत असं लिहिलं तरी चालतं किंवा भागात आहेत असं तर लिहिलं तरी चालतं. तर 4 बघा लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे? तर बघा उत्तर व दक्षिण दिशेला लोकसंख्येची घनता कमी आहे. 5वं बघा 201 ते 400 घनता असलेल्या तालुक्यांची नावे लिहा. बघा राधानगरी आणि पुदरगड. राधानगरी आणि बुदरगड हां बरोबर. तर 5वा प्रश्न बघा खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. 1 बॅरेन बेटचा आकार शंकूसारखा होत आहे. बघा 2 लिहायचे आहेत 5व्या प्रश्नातले. बघा तर आपण उत्तर बघूया. तर बघा उत्तर बघा अंदमान समुद्रातील बॅरेन बेटवरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरेन बेटचा आकार शंकूसारखा होत आहे. त्यातील दुसरं बघा भूजलकारकामुळे लवर स्तंभाची निर्मिती होते. तर बघा उत्तर लवर स्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. चुनखड्याच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात व त्यामुळे तेथे लवण स्तंभाची निर्मिती होते. त्यातील तिसरं बघा महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही. तर बघा उत्तर इथं आहे हवेतील बाष्पाचे हिमकणात रूपांतर होण्यासाठी तापमान गोठणबिंदूच्या खाली जाणे गरजेचे असते. तरच संप्लवनाची क्रिया घडून बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होऊ शकते व हिमवृष्टी होऊ शकते. मात्र आपल्या परिसरात म्हणजे महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान कमी झाले तरी ते गोठणबिंदूच्या खाली जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात हिमकणांची निर्मिती होत नाही. परिणामी महाराष्ट्रात हिमवर्षा होत नाही. तर बघा त्यातील 4था प्रश्न बघा तापमानातील बदलामुळे कायिक विदारण घडून येते. तर बघा उत्तर वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिज प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण आकुंचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होतो. याशिवाय खडकातील काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकातील कणामुळे निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो. परिणामी खडकाला तडे जातात व खडक फुटतात. उष्ण वाळवंटी प्रदेशासारख्या दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असणाऱ्या प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारे तापमानातील बदलामुळे कायिक विदारण घडून येते. प्रश्न 6वा बघा खालील संख्याकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा स्तंभालेख तयार करायचा आहे आणि उत्तरे बघा. त्यातील पहिला प्रश्न दिलेला आलेख काय दर्शवतो? बघा समुद्रातील पाण्याची क्षारता दर्शवतो. दुसरा या आलेखात सर्वात कमी क्षारतेचा समुद्र कोणता? तर बंगालचा उपसागर. आणि पॅसिफिक महासागराची क्षारता किती आहे? तर 35%. त्यातील 6वा प्रश्न बघा खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा त्यातील पहिला प्रश्न बघा 1 नदी व हिमनदी यांपैकी वेगवान प्रवाह कोणता? तर बघा नदीचा प्रवाह वेगवान असतो. 2 शेवटच्या हिमोडाचे नाव लिहा. अंत्य हिमोड बघा दिलेला आहे तिथं. आणि 3 नदी काठाजवळ तयार होणाऱ्या हिमोडाचे नाव लिहा. पार्श्व हिमोड. 4 नदी प्रवाह कोणत्या हिमोडानंतर तयार होतो? तर पार्श्व हिमोडानंतर तयार होतो.
5. हिमनदीच्या मध्यभागी कोणता हिमोड तयार होतो? तर मध्य हिमोड तयार होतो. तर 6 बघा, आकृतीत हिमोडांची नावे लिहा. मध्य आणि पार्श्व हिमोड अशी नावं आहेत. 7 बघा, प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2 लिहायची आहेत बघा. 8 मार्काला आहेत. त्यातील पहिला प्रश्न बघा, जैविक विदारण कसे घडून येते? तर आपण उत्तर बघूया. तर बघा उत्तर, जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुने इमारती इत्यादी वस्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना खणक प्राणी म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळे खडकांचे विदारण घडून येते. अनेकदा खडकावर शेवाळे, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतीमुळेही खडकांचे विदारण घडून येते. त्यातील बघा दुसरा प्रश्न, पर्जन्यमान करताना कोणती काळजी घ्यावी? तर बघा उत्तर, पर्जन्यमान करताना पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. 1. पर्जन्यमापक उघड्यावर ठेवला पाहिजे. 2. पर्जन्यमापक हा 30 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर ठेवला पाहिजे. 3. पावसाचे पाणी पर्जन्यमापकात जमा करताना त्यात कोणताही अडथळा येता कामा नये. 4. प्रदेशातील पावसाचे प्रमाण जास्त असल्यास पर्जन्याची नोंद दर 3 तासांनी घेणे आवश्यक आहे. आता शेवटचा प्रश्न बघा, तिसरा, भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. तर बघा उत्तर, 1. भूपृष्ठाखालील भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकंप होतात. 2. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकावर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. याशिवाय भूपृष्ठाखालील खडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशी आपण इयत्ता 9वीची भूगोल या विषयाची आपण प्रथम सत्र परीक्षा 2024-25 ची पाहिलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि पेपर जरूर सोडवा. हा बघून तुम्हाला सर्व उत्तरे दिलेली आहेत आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.